काही महिन्यांपूर्वी ना मी अशी दिसत होते. मग मी अशी दिसायला लागले. 1 ते दीड महिन्यापूर्वी मी अशी दिसत होते आणि आता मी अशी नमस्कार. सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आयुर्वेदिक नॅचरल्स या चॅनलवर. मी डॉक्टर प्रसिद्धी आणि आज मी माझं स्वतःचं पर्सनल लाईफस्टाईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो झालं असं, की आधी मी काही जाड वगैरे नव्हते. मला फॅटचा तसा काही प्रॉब्लेमच नव्हता. एकदम निरोगी, स्वस्थ. पण नंतर मग एक्झाम, स्ट्रेस, एन्झायटी आणि फिजिकली, इमोशनली, मेंटली मी खूप वीक झाले होते. लास्ट इयर काही गोष्टी घडल्या, ज्या आत्ता मला मेन्शन करायच्या नाहीयेत. पण त्या गोष्टींमुळे मी जरा हादरले आणि मग सुरू झाला हायपोथायरॉइडिझम आणि पीसीओएसचा तो एक प्रवास. माझं वेट हळूहळू हळूहळू वाढायलाच लागलं आणि इतकं तर मला कळत होतं की ते वेट काहीतरी हॉर्मोनल इम्बॅलन्समुळेच वाढते. त्यानंतर मी बरेच प्रयत्न केले, पण माझं वेटच कमी होत नव्हतं. मग मी थोडा रिसर्च केला आणि आखली अशी लाईफस्टाईल की ज्याने खरोखर एका महिन्यात मी 2 ते 3 किलो वजन कमी केलंय. आणि ते कसं, आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो बेसिक असतं. सर्वप्रथम तर ना, जेव्हा तुम्हाला उद्यासाठी काहीतरी करायचंय किंवा जेव्हा तुम्हाला असं असतं ना, की उद्यापासून मी हे करणार, उद्यापासून मी ते करणार. तर जेव्हा तुम्हाला उद्यापासून काहीतरी करायचं असतं ना, तर त्याची सुरुवात तुम्ही आदल्या दिवशी रात्री करायला पाहिजे. एक बेसिक रुटीन ठेवायचं. त्यासाठी आधी माइंडसेट बनवायचा. जर तुम्ही हाच माइंडसेट बनवला ना, की मी कधी बारीक होणारच नाही किंवा मी अशीच राहणार किंवा मी अशीच दिसते, तर तुम्ही खरंच कधी बारीक नाही होऊ शकत. आणि बरोबर हीच चूक कितीतरी महिला, कितीतरी मुली करत असतात. अर्थातच सुरुवातीला ती चूक मीही केली होती आणि मला सुद्धा हे सर्व करणं भरपूर जड गेलं होतं. पण मग नंतर मी त्यातून शिकले आणि मी त्यातून स्वतःला ओव्हरकम केलं. रोज सकाळी उठल्यानंतर आहे ना, सर्वप्रथम तर मी 6 वाजता उठते. का? कारण की रात्री मी 10ला झोपते. ही ना 10 ते 6 ची झोप मी माझ्या डोक्यात फिक्सच केली. आता याचं कारण काय? तर रात्री 10 ते 11 मध्ये तुमचं कॉर्टिसोल नावाचं हार्मोन हे खूप ड्रॉप असतं आणि ते तुम्हाला झोपायला मदत करतं. त्यामुळे झोप ही तुम्हाला आलीच पाहिजे आणि तुम्ही ती येणारी झोप घेतलीच पाहिजे. आणि सकाळी 6ला का? कारण सकाळी 6 ते 8 मध्ये कॉर्टिसोल पीकला असतं आणि ते तुम्हाला उठवायला आणि बाकीच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज करायला हेल्प करतं. त्यामुळे सकाळी 6ला उठलंच गेलं पाहिजे. तर मी रात्री 10ला झोपते आणि आपोआप मला सकाळी 6ला जाग येते. सकाळी उठल्यानंतर पहिलं काम मोबाईल स्क्रोलिंग किंवा आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे करत नाही. सकाळी उठल्यानंतर आधी ग्रॅटिट्यूड. सकाळी उठा. सर्वप्रथम तर आपल्या स्वतःला एक ग्रॅटिट्यूड ठेवा, की इतका छान दिवस माझ्या आयुष्यात आलाय आणि आज मी उठले. हा एक ग्रॅटिट्यूड, ही एक भावना तुम्ही तुमच्या मनात आणा. आपोआपच तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह व्हायला लागतं आणि मी हे रोज करते. सकाळी उठल्यानंतर आपल्या प्रातर्विधी वगैरे आटोपून झाला ना, की मी एक कॉपर वॉटर घेते. रात्रभर कॉपरच्या भांड्यामध्ये किंवा ग्लासामध्ये मी पाणी ठेवते आणि सकाळी ते पाणी पिते. त्यानंतर मग थोडा गॅप ठेवून 5 ते 10 मिनिटाचा मी गरम पाणी पिते. आणि गरम पाणी पिण्याचे किती फायदे आहेत, प्लीज एकदा आपलं चॅनल बघा. भरपूर व्हिडिओज मी त्यावर केलेले आहेत. पण आता इथपर्यंत जर तुम्ही आलायत ना, तर आणि तुम्हाला जर माझं कंटेंट आवडतंय ना, तर प्लीज फॉलो करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण की तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी हे खूप मोठं आहे, की तुम्ही मला सबस्क्राईब करत असाल. ओके. सो बॅक टू बेसिक. कोमट पाणी पिल्यानंतर आहे ना, मी जरा स्ट्रेचिंग वगैरे करते. 5 ते 10 मिनिटं स्ट्रेचिंग जरी केली ना, तरी मला खूप छान वाटतं. आणि त्याच्यानंतर मी योगा करते. हां, आता योगा तुम्ही करायचा की नाही ही तुमची पर्सनल चॉईस आहे. पण मी माझं लाईफस्टाईल सांगते. मी योगा करते. त्यात सूर्यनमस्कार, वेगवेगळे आसनं आणि प्राणायाम करते. आणि आपोआपच एक एनर्जी, एक पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये येते. त्यानंतर आपलं अंघोळ वगैरे सगळं झालं ना, की मी नाश्ता करते. अजिबात स्किप करत नाही. आणि नाश्त्यामध्ये ना, मुगाच्या डाळीचा चिला किंवा बेसन चिला किंवा ओट्सचा चिला असंच मी घेत असते. टिपिकल कुठलाही नाश्ता नाही करत किंवा चहा, ब्रेड हे सगळं नाही घेत. तर प्रोटीन जर आपल्या नाश्त्यामध्ये असेल, तर भरपूर आपल्याला फायदा होतो आणि स्पेशली ज्यांना थायरॉइडची समस्या असते किंवा ज्यांना पीसीओएस असतं, ज्यांना वेट लॉस करायचं असतं, त्यांनी फर्स्ट मील जर प्रोटीन घेतलं ना, तर अनन्यसाधारण महत्त्व या गोष्टीला आणि तुम्हाला प्रचंड फायदे याचे भेटतील. तर मी हा नाश्ता करते. आणि जर तुम्हाला चहा प्यायची सवय असेल आणि चहा तुमचा सुटतच नसेल ना, तर तुम्ही चहा प्या, पण थोडं सवय तुम्ही बदलवू शकतात, की तुम्ही पहिला घोट चहाचा न घेता तुम्ही आधी काहीतरी खा, काहीतरी नाश्ता करा आणि मग चहा प्या. चहा वगैरे झाल्यानंतर मी तर माझं काम करते, माझं हॉस्पिटल वगैरे. आणि दुपारच्या जेवणामध्ये ना, मी साधी भाजी चपाती, कारण की मी एक डोक्यात ठेवलं होतं, की बरेचसे डाएटचे प्लॅन्स असतात आणि लोकं खूप डाएट करत असतात. परंतु डाएट करत असताना ना, एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की जे प्रॉपर एक डाएट असतं, तर ते इंडियन देसी फॅमिलीजमध्ये ते फॉलो करणं खूप अवघड असतं. आणि समजा तुम्ही ते फॉलो केलं 1 महिना, 2 महिना, तरी रेग्युलर तुम्ही तसं नाही करू शकत. सो माझ्या डोक्यात आधीपासून असं होतं, की आपल्याला वेट लॉस करायचंय आणि आपल्याला आपले हॉर्मोन्स पण सुधारायचे. पण जे आपण रेग्युलर खातो, जे आपण घरचं खातो तेच करायचं. फक्त मी त्यात एक बदल केला, की मी रोजच्या जेवणामध्ये दही खाते. रोजच्या लंचमध्ये एक दहीचं एक वाटी असतंच माझ्यात किंवा मग तुम्ही ताक पण घेऊ शकतात. ती तुमची चॉईस आहे. तर मग एक छान भाजी,
चपाती, सॅलड आणि दही. अच्छा, जेवण करताना अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, की जेवण करताना तुम्ही डायरेक्ट भाजी चपाती आधी खाऊ नका. आधी तुमचं पूर्ण सॅलड संपवा, दही प्या आणि मग जेवण करा. कारण की सॅलडमुळे ना का तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या पोटामध्ये जी भूक असते ना, ती थोडीशी कमी होते आणि आपण मग कॅलरीज जास्त घेत नाही आणि सॅलडने तर बाकीचे तर खूपच फायदे असतात, ते तर तुम्हाला माहितीच आहे. सो सॅलड आधी खायचं. लंच झाल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये असते. आता काय काम करते, काय हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, की डॉक्टर्स काय काम करतात. आणि एक साधारण 5 ते 5:30 वाजता मी घरी येते आणि लंच माझा 12-1 वाजता होतो. सकाळी मी 9-10 वाजता नाश्ता केलेला असतो. 12-1 वाजता लंच करते आणि एक 5-5:30 वाजता घरी येते. घरी आल्यानंतर मी एक लाईट स्ट्रेचिंग करते आणि जीरा वॉटर घेते. जिरेपूड मी बनवून ठेवलेली आहे. त्याला मी गरम पाण्यात उकळवते आणि ते पाणी घेते. आणि त्यानंतर मग मी काहीतरी खाते आणि काहीतरी खाते म्हणजे मग चिवडा किंवा मॅगी वगैरे हे सगळं नाही. त्यामध्ये रोस्टेड चना म्हणा किंवा मखाने म्हणा, असं काहीतरी चांगलं ड्रायफ्रुट्सचा लाडू वगैरे हे सगळं मी खात असते. संध्याकाळी हे खाऊन झालं ना, की मग मी वॉकिंगला जाते. रोज 7,000 ते 8,000 पावलं हे आपलं वॉकिंग झालंच पाहिजे, जर तुम्हाला फॅट बर्न करायचं असेल. रनिंग पण तुम्ही करू शकतात, पण माझा असा सेल्फ अनुभव आहे, की वॉकिंग केल्याने तुमचं फॅट लवकर बर्न होतं आणि मेटाबॉलिझम पण सुधारतं. सो संध्याकाळी मी वॉकिंगला जाते. वॉकिंग झाल्यानंतर घरी येते आणि ऑफकोर्स मग थोडं रेस्ट करून रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणामध्ये मी फार हलकं आणि 7:30 वाजेपर्यंत माझं जेवण होऊन जातं. फार हलकं मी जेवण करते. अजिबात मसालेदार किंवा हेवी पदार्थ मी रात्रीच्या जेवणात घेत नाही. आणि रात्री 10ला तर ऑफकोर्स मी जर्नल लिहिते, ग्रॅटिट्यूड देते. जे काही मी आज करते, जे काही मला भेटलंय त्याबद्दल मी खरंच खूप ग्रेटफुल आहे, हे सगळं मी लिहिते. हे सगळं मी युनिव्हर्सला एक ग्रॅटिट्यूड देते आणि ही एक माझी खूप आधीपासून खूप चांगली सवय आहे आणि ही तुम्ही पण लावून घ्या. आणि जर्नलायझिंग केल्यानंतर मग मी झोपते आणि मग ती एक डीप स्लीप राहते. तर असं सगळं सायकल मी करते. या सगळ्यामध्ये मी कुठेही जिम करत नाहीये, हेवी एक्सरसाइज करत नाहीये, खूप घाम गाळत नाहीये. एक बेसिक योगा मी 1 तासाचा करते. तुम्ही तो अर्ध्या पाऊण तासाचा जसं तुम्हाला वेळ असेल करू शकतात. स्ट्रेचिंग करते आणि ही दिनचर्या पाळून सुद्धा मी माझं वजन मागच्या महिन्यामध्ये 2 किलो कमी केलंय. आणि ऑफकोर्स स्ट्रेस तर माझा कमी झाला नाहीये, पण मी प्रयत्न करते, की मी ॲटलीस्ट रात्री झोपताना तरी स्ट्रेस फ्री राहील. रात्री झोपत असताना आहे ना, मी खरंच सांगते, कुठलेही असे करिअरचे विचार किंवा असे कुठलेतरी दुसरेच विचार ज्याने तुम्हाला स्ट्रेस येईल, प्लीज करू नका. आणि जर तुमच्या डोक्यामध्ये ते विचार येत असतील ना, तर तुम्ही काहीतरी नामस्मरण करा किंवा तुम्ही एक शांत म्युझिक लावा आणि तुम्ही झोप. तुमच्या माइंडला ना सवय लावा एक हळू शट होण्याची. कारण जर तुम्ही रात्री झोपताना कुठली स्ट्रेसफुल कंडिशन किंवा कुठला असा विचार करत झोपले ना, की तुम्हाला ज्याच्याने स्ट्रेस होईल, तर रात्रभर तुमच्या माइंडमध्ये किंवा तुमच्या स्लीपमध्ये ना तेच चालू असतं आणि मग स्वप्न वगैरे हे ते या गोष्टी घडतात आणि तुमची झोप व्यवस्थित होत नाही. डीप स्लीप तुमची होत नाही. अजून एक सवय मी तुम्हाला सांगते. मी कधीही दुपारी झोपत नाही आणि दुपारी तुम्हीही कधी झोपू नका. दुपारच्या झोपण्याला ना आयुर्वेदामध्ये दिवास्वाप म्हटलं जातं आणि हा जो दिवास्वाप आहे ना, हा शरीरातला कफदोष वाढायला भरपूर कारणीभूत ठरतो. तुम्ही कधी नोटीस केलंय का, की तुम्ही जर दुपारी झोपले तर तुमचं अंग जड होऊन जातं. तुम्हाला असं बधीर झाल्यासारखं वाटतं, डोकं तुमचं जड पडतं. तर हे का होतं? कारण की कफदोष त्यावेळेस आपला वाढत असतो. माणसाने ना कसं आधीच्या माणसांसारखं ना कार्यरत राहिलं पाहिजे दिवसभर आणि रात्रभर घेतली पाहिजे डीप स्लीप. तर ही सगळी माझी रुटीन आहे. आय होप की तुम्हाला हे सगळं आवडलं असेल आणि तुम्हाला ऐकून छान वाटलं असेल. सो असंच जर तुम्हाला अजून काही ऐकून घ्यायचं असेल तर कमेंट्समध्ये सांगा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हां, ही दिनचर्या तुम्ही पाळा. बाकी आयडियल दिनचर्या आणि ऋतुचर्येबद्दल तर आपण बोलणारच आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हायड्रेटेड. अरे हां, हायड्रेटेडवरनं आठवलं, 2 ते 3 लिटर पाणी. मी ना कॉपरची एक बॉटल घेतली आहे 1 लिटरची. तर माझं टार्गेट असतं की 3 ते 4 वेळेस ती बॉटल मी भरायला गेली पाहिजे आणि रिफिल केल्यानंतर मी ते पाणी पिलं पाहिजे. सो स्टे हायड्रेटेड. हां? ओके. बाय बाय. कीप वॉचिंग, कीप लव्हिंग.